Okay, right now we are going to see the variation of G. G, gravitational acceleration. That is acceleration due to gravity. Acceleration due to gravity मुळे असलेलं acceleration जे आहे ते. हे आपण बघतोय आता. त्याचा चेंज आपण बघितला होता along the surface. Along the surface. ना आता आपल्याला बघायचं आहे चेंज विथ हाईट. हाईटनुसार किती चेंज होत आहे. ठीक आहे. चला आता आपण बघूया. ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस, जसं जसं आपण अर्थ सरफेसपासून वरती वरती जाऊ. वरचा पॉईंट बघितला होता, ए आता बी बघतोय आपण. ॲज वी गो अबाव द अर्थ सरफेस द व्हॅल्यू ऑफ आर in the equation 5, ठीक है, goes on increasing, value of G decreases. However, the decrease in the rather than small for the heights where the small in comparison to the Earth's radius. For example, remember that the radius of the Earth is 6400 kilometer. If the aeroplane is flying about 10 kilometer above the surface, the distance will be एवढा काय फरक तितका पडत नाही. They will 6410 kilometer and the change in the value of G is negligible. On other hand, when we consider the artificial satellite orbiting the Earth, we have to take into account the change in the value of G due to the large change in the distance of the satellite from the center of the Earth, some typical height and the values of G. These heights are given in the following table. बघा इथं तुम्हाला दाखवलं आहे हाईट. समजा ठीक आहे, माउंट एव्हरेस्ट जाऊ द्या, पण समजा एक हाईट ऑफ द सॅटेलाईट पकडलं तर इथं जीची व्हॅल्यू कमी झालेली दिसते तुम्हाला. ठीक आहे, कम्युनिकेशन सॅटेलाईट इतक्या हाईटला आहे तर जी बघा किती कमी झालं आहे, 0.2 डिरेक्टली. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, जसं जसं आपण इन शॉर्ट सांगतो मी तुम्हाला, जसं जसं आपण अर्थच्या सरफेसपासून वरती वरती काही हाईटला जाणार, जीची व्हॅल्यू कमी 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 होणार. पण ती सफिशियंट हाईट पाहिजे. फक्त 5-10 किलोमीटर गेलं तर चेंज होणार नाही. त्यांनी एक एरोप्लेनचं एक्झाम्पल सांगितलं की 10 किलोमीटर हाईटला एरोप्लेन उडतं आहे, तर तितका काही जीमध्ये फरक पडणार नाही आहे. आलं लक्षात. सफिशियंट हाईट पाहिजे. लाईक सॅटेलाईट अर्थच्या थोडं बाहेर गेलेला आहे. म्हणजे इथं बघा टिपिकल वेदर सॅटेलाईट 400 किलोमीटर गेलेलं आहे, तर त्याला जीची व्हॅल्यू बघा 9.8च्या ऐवजी किती 8 कमी झालेली दिसते. ठीक आहे. समजा कम्युनिकेशन सॅटेलाईट बघितलं तर 35,700 किलोमीटर वरती आहे, अर्थपासून वरती. ठीक आहे. तर ते त्यावेळेला जीची व्हॅल्यू 9.8च्या ऐवजी किती झाली डायरेक्टली 0.225 इतकी कमी झालेली दिसते. तर तो फॉर्म्युला आपण आधी बघितलेला आहे. मी इथं तुम्हाला लिहून दाखवतो तरी एकदा. इथे लक्ष द्या. G इज इक्वल टू GM अपॉन आर स्क्वेअर. हाईट जेवढी वाढेल तेवढा जी काय होणार, कमी होणार आहे. आलं लक्षात. यात काय अडचण आहे तुम्हाला. ही जीची व्हॅल्यू अशी रिलेटेड आहे ह्या आरशी. रेडियस तर म्हणून सर हाईटला चालले, रेडियसचा काय संबंध, ते त्याच्यामध्ये सर्कलमध्ये फिरेल ना. समजा ही अर्थ आहे एवढी. ठीक आहे. इथं हा सरफेस आहे. ओके. या सरफेसला काय आहे की इथं कोणतरी आहे. इथून समजा हाईटला इथं कम्युनिकेशन सॅटेलाईट गेला तर ते तिथं थांबणार थोडी, तर तेवढ्या हाईटला फिरणार आहे. तिथं रेडियस त्याची काय झाली आहे, वाढली आहे. ही आर विथ रिस्पेक्ट टू सेंटर. हाईटने गेलं म्हणजे तो त्या हाईटला फिरणार आहे परत. ओके. तेव्हा तेव्हा त्याला त्याची पर्टिक्युलर काय असेल, रेडियस. ह्या रिलेशननी कनेक्टेड आहे. कळालं. हाईट वाढल्यावरती कसं कमी होत आहे, तेवढंच पॉईंट तुम्ही लिहिला तरी पण सफिशियंट आहे थेरीमधून. ओके. मी एक्झिट करतो इथून. नाव वी आर गोइंग टू सी चेंज विथ डेप्थ. डेप्थनुसार काय चेंज होणार आहे. लक्ष द्या. चेंज विथ डेप्थ. जसं जसं आपण डेप्थला जाऊ होणार काय माहिती का. लक्ष द्या. द व्हॅल्यू ऑफ जी ऑल्सो चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. अर्थच्या आतमध्ये जातोय तर द व्हॅल्यू ऑफ आर, ते इक्वेशन 5 जाऊ द्या. मी इतक्यात तुम्हाला सांगितलं इक्वेशन काय. स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल GM अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. आर डिक्रीजेस, आर कमी होईल. आता मगाशी बघितलं आर कमी झाला तर जी काय झाला पाहिजे, वाढला पाहिजे. बरोबर आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे, लक्षात घ्या. आर जर कमी झाला ना
तर त्याचं मास पण कमी होतंय. काय कमी होतंय? आलं का लक्षात? बघू आपण पुढे. वन वुड वी थिंक द व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन इन्क्रीजिंग. आर कमी झाल्यावरती जी वाढला पाहिजे. आपल्याला वाटतंय की जीची व्हॅल्यू वाढली पाहिजे. पण होतं काय? ॲज पर द फॉर्म्युला बरोबर आहे. पण बघा, द पार्ट ऑफ द अर्थ विच कंट्रीब्युट्स टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स फेल्ड बाय द ऑब्जेक्ट ऑल्सो डिक्रीजेस, विच मीन्स, हे जाऊ द्या, which means the value of m used in that equation, equation 5 नका लिहू असं काय, in that equation also decreases. Combined result change in the r and m value of g will be decrease. मी तुम्हाला एकदा दाखवतो, जवळपास पूर्णच पॅरेग्राफ लागणार आहे तुम्हाला, समजून घ्या. आपण ह्याच्याकडे जाऊया. g is equal to gm अपॉन आर स्क्वेअर. ठीक आहे. आधीची केस कशी होती? ही अर्थ आहे. अर्थ पासून वरती सॅटेलाइट इथं गेलेला आहे. इथं काय होणार आहे? रेडियस वाढली आहे. इथे वाढली त्यामुळे आर जी कमी झाला. पहिल्या केसमध्ये रेडियस वाढते. सेकंड केसमध्ये काय होते लक्षात घ्या, ही अर्थ आहे बरं का, एवढी अर्थ आहे. आता जो पण मासमध्ये काही पहिल्या केसमध्ये बघा, रेडियस वाढली पण मास काही चेंज होणार नाही. कारण याचं जे काय अर्थचं जे मास आहे ते तेवढंच राहणार आहे, कारण अर्थ थोडी चेंज होते. पण इकडे काय होतंय, ऑब्जेक्ट समजा इथे आहे ना, तर याच्याऐवजी समजा तो डेप्थला गेला, इथं सेंटर या, तर एवढीच रेडियस कन्सिडर होईल, एवढीच रेडियस होईल, छोटी होऊन जाईल इथं जर ऑब्जेक्ट आतमध्ये गेला तर. पण याच्यासोबत काय होतं, एवढी रेडियस कन्सिडर होतोय तर मास पण एवढ्याच अर्थचा कन्सिडर होणार, बाहेरचा हा होणार नाही. एवढ्या पार्टचं मास म्हणजे लक्षात घ्या, ह्या केसमध्ये काय होतंय, जर आपण डेप्थला गेलो तर होणार काय, इथे रेडियस कमी झाली, मान्य, हा वाढला पाहिजे, पण त्याच्यासोबत मास पण कमी झालंय आणि मासचा इम्पॅक्ट जास्त आहे रेडियसपेक्षा ह्या इक्वेशनमध्ये. त्यामुळे ओव्हरऑल विचार केला तर ह्या केसमध्ये पण जी काय होतोय, कमी होणार आहे इन्स्टेड ऑफ इन्क्रीजिंग. कळालं? ठीक आहे. तर तो पॅरेग्राफ पूर्ण लागेल आपल्याला. सो दिस इज ऑल अबाउट द चेंज विथ हाईट अँड चेंज विथ डेप्थ, द व्हॅल्यू ऑफ जी. पुढे आपण बघूया त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे. मी हे रफ करतो. बघा, मास अँड वेट. ठीक आहे. आपल्याला बघायचं आहे मास म्हणजे, आतापर्यंत आपल्याला काय वाटत होतं, सर मास म्हणजेच वेट, वेट म्हणजेच, बरोबर आहे ना, वेट म्हणजेच मास आणि मास म्हणजे, असं आपल्याला वाटत होतं की जे 100% नाही तर 101% चुकीचं आहे, सेम नाही आहे ते. म्हणून तर वेगवेगळ्या गोष्टी, मास म्हणजे वेट असतं आणि वेट म्हणजे मास असतं, दोन नावच ठेवले नसते त्यांनी. स्पीड म्हणजे वेलॉसिटी, वेलॉसिटी म्हणजे स्पीड, तेही सेम नाही आहे, लक्षात घ्या. तर ते कसं ते आपण कधीतरी डिस्कस करू. आता सध्या आपण एका गोष्टीकडे कॉन्सन्ट्रेट करूया, मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय. पहिली गोष्ट काय माहिती का, मासकडे येऊयात आणि त्यातलं थेरॉटिकल पार्ट आपण बघू काय काय दिलं आहे. मास म्हणजे काय असतं माहिती का, दिस इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टमध्ये मॅटर किती प्रेझेंट आहे, ऑब्जेक्टमध्ये मॅटर किती प्रेझेंट, इट्स अ अमाऊंट ऑफ मॅटर. किती पार्टिकल्स आहेत, अलग अलग लक्षात, किती ॲटम्स, किती मॉलिक्युल्स, किती आहेत दिलेल्या ऑब्जेक्टमध्ये. ओके, अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट, हा एक पार्ट. आफ्टर दॅट एसआय युनिट ऑफ द मास इज के जी. ते कशामध्ये मेजर करतो आपण, मास कशामध्ये मेजर करतो, के जीमध्ये. मास इज अ स्केलर क्वांटिटी. असं एक एक पॉईंट लिहायचा, मी एक एक ब्रॅकेट टाकते म्हणजे तुम्हाला एक एक पॉईंट लिहायचा. स्केलर, स्केलर म्हणजे काय, इट डील्स विथ ओनली मॅग्निट्यूड, डील्स विथ ओनली मॅग्निट्यूड, फक्त व्हॅल्यूशी घेणं देणं आहे, त्याला डायरेक्शनशी घेणं देणं नाही. आलं लक्षात? ठीक आहे. इट्स अ स्केलर क्वांटिटी. काय म्हणतो त्याला आपण, स्केलर क्वांटिटीशी, म्हणजे फक्त व्हॅल्यूशी घेणं देणं आहे, डायरेक्शनशी नाही. व्हॅल्यू म्हणजेच फक्त मॅग्निट्यूड. ओके. पुढे
इट्स व्हॅल्यू इज सेम एव्हरीवेअर. मास म्हणजे अर्थवरती जेवढं आहे तेवढंच मूनवरती आहे, तेवढंच ज्युपिटरवरती आहे, तेवढंच सॅटर्नवरती आहे. एखादा ऑब्जेक्ट जर आपण एक समजा एक ऑब्जेक्ट हातामध्ये समजा एक आपण कन्सिडर करा एक टेनिस बॉल आपण हातामध्ये ठेवला. अर्थवरती त्याच्यामध्ये जेवढा मॅटर आहे तेवढाच मॅटर तो बॉल जर आपण मूनवर घेऊन गेलो तेवढंच मॅटर राहणार आहे. ज्युपिटरला घेऊन गेलो तेवढंच मॅटर आहे. आतमधले कन्स्टिट्युएंट पार्टिकल काही चेंज होणार नाही. म्हणून मास जे आहे इज सेम ॲट एव्हरी वेट, सेम असतात. व्हॅल्यू डू नॉट चेंज इवन आफ्टर टू द अनदर प्लॅनेट. व्हॅल्यू तिथे काही चेंज होणार नाही आहे. आलं लक्षात. पुढे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स फर्स्ट लॉ द मेजर ऑफ इनर्शिया ऑफ द ऑब्जेक्ट. तर न्यूटन्सच्या सांगण्याप्रमाणे इट इज द मेजर ऑफ इनर्शिया. इनर्शिया मेजर करायची गोष्ट आहे. हायर द मास हायर इज द इनर्शिया. जेवढा जास्त मास तेवढा जास्त काय असणार आहे, इनर्शिया असणार आहे. सो कम्प्लीट पॅरेग्राफ यू विल नीड इन द मास सेक्शन. ठीक आहे, कम्प्लीट तुम्हाला लिहायचं आहे. फक्त पॉईंट वाईज लिहा, त्याला एकदम असं पूर्ण पॅरेग्राफ किंवा एसे रायटिंगनुसार लिहू नका. काय करणार तुम्ही, एक एक पॉईंटला कसं मेन्शन करणार हे बघा, तुम्हाला दाखवतो कसं मेन्शन करायचं आहे. समजा हेडिंग लिहिलं तुम्ही ए मास डॅश, मग पहिला पॉईंट इथं लिहायचा एंड, सेकंड पॉईंट इथं लिहायचा एंड, थर्ड पॉईंट समजा लिहायला स्टार्ट केला इथे लिहिला इथं एंड, फोर्थ पॉईंट. आलं लक्षात. यात काय अडचण आहे, अशा पद्धतीने लिहायचं आहे. एसे रायटिंगप्रमाणे लिहायचं नाही, लिहायला चालू केलं का संपलंच नाही. ठीक आहे, पॉईंट वाईज लिहायचं आहे तुम्हाला. आलं लक्षात. सायन्समध्ये पॉईंट वाईज लिहायचं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये आपण जाऊया. पुढे काय दिलं आहे तुम्हाला, लक्ष द्या. वेट, वेटकडे येऊयात आपण. लक्ष द्या. द वेट ऑफ द ऑब्जेक्ट डिफाइंड ॲज द फोर्स विच इज अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. म्हणजे वेट काय आहे, मास नाही आहे. वेट म्हणजे काय आहे, तो एक फोर्स आहे. कोणता फोर्स, की त्या ऑब्जेक्टला त्या बॉडीला अर्थ किती फोर्सने स्वतःकडे खेचणार आहे, तो फोर्स म्हणजे वेट असतं. अलग लक्षात. ते मास, कळालं. मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर आणि वेट म्हणजे इट इज अ फोर्स बाय विच अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. फोर्स आहे तो. वेट म्हणजे काय आहे, फोर्स आहे. कळालं. पहिला पॉईंट, द फोर्स ऑफ अ ऑब्जेक्ट ऑन द मास ऑफ द अर्थ कॅन बी गिवन बाय द इक्वेशन वेट इज इक्वल टू mg. फोर्स mg अर्थवरती वेट लिहितो ना आपण mg, म्हणजे मासला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशननी जर मल्टिप्लाय केलं मासला, हे बघा फोर्सचा बेसिक फॉर्म्युला काय तुमचा, फोर्सचा बेसिक फॉर्म्युला मास इंटू ॲक्सेलरेशन, हा बेसिक फॉर्म्युला आहे. बरोबर आहे. ॲक्सेलरेशनच्या ऐवजी मी काय लिहितो, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेलरेशन. मग फोर्स काय होणार, वेट होणार. वेट इज इक्वल टू विच इज अ फोर्स mg. एखाद्या याला आपण ठेवलं तर. कळालं. ओके, हा पार्ट. त्याच्यानंतर वेट इज बिंग फोर्स, तो फोर्स आहे, मग त्याचं एसआय युनिट न्यूटन आहे. कारण फोर्सचं युनिट काय असतं, न्यूटन असतं, म्हणून त्याचं पण वेटचं पण युनिट काय आहे, न्यूटन. ठीक आहे. वरची ही जी होती ती स्केलर क्वांटिटी होती, ही कोणती क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी अँड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. म्हणजे वेक्टर म्हणजे काय माहिती का, लक्ष द्या. वेक्टर म्हणजे त्याला व्हॅल्यूची तर गरज आहेतच आहे, पण त्याच्यासोबत त्याला डायरेक्शनची पण गरज आहे. आणि वेटची डायरेक्शन कुठं असतं, अर्थच्या सेंटरकडे असतं, हे त्यांनी इथं सांगितलं आहे. द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर, आपण आधीच बघितलं आहे. थ्रू विच मास इज कॉन्स्टंट एव्हरीवेअर. मास सेम आहे पण वेट सेम राहील असं नाही. कारण हे बघा, जी बदलला का वेट बदलणार, जी प्रत्येक ठिकाणी सेम नाही मग वेट पण प्रत्येक ठिकाणी सेम असेल असं नाही. एखादा ऑब्जेक्ट अर्थवरून मूनवरती लिहिला तर मूनवरती जीची व्हॅल्यू वेगळी, तर तिथं वेट काय राहणार, वेगळं राहणार आहे. पण मास मात्र काय राहतं, सेम राहतं. आलं लक्षात. तर जेवढे पॉईंट सांगितलेले सगळेच्या सगळे लिहून घ्या. पुढचं आपण बघूया. ओके, स्टार्ट रायटिंग डाऊन.